माझी वसुंधरा अभियानामध्ये अहमदनगर महानगरपालिकेला राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला असून 6 कोटींचं पारितोषिक मिळणार आहे। पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर हे अभियान आधारित आहे। 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत ड वर्ग गटातून अहमदनगर महानगरपालिकेला द्वितीय क्रमांक मिळालाय। बक्षिसापोटी महापालिकेला 6 कोटी रुपये मिळणार आहे। तर तत्कालीन मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात अतिशय प्रभावीपणे हे अभियान राबविण्यात आल्याने अहमदनगर महानगरपालिकेला राज्यात दुसरा क्रमांक मिळालाय। तसेच नगर शहरात चौक सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर 2020 पासून राबविण्यास सुरुवात झाली। माझी वसुंधरा अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 दरम्यान राबविण्यात आलं। त्यात राज्यातील 414 नागरी स्थानिक संस्था आणि 22,218 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता। स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानाच्या कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन आणि फील्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आलं। अहमदनगर महानगरपालिकेला 3 ते 6 लाख लोकसंख्येच्या गटात दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळाले। या उपक्रमाअंतर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून निसर्गाच्या पंचतत्वांचं संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठीच्या उपाययोजना राबवायच्या आहेत। जाहीर झालेल्या बक्षिसाची 50% रक्कम निधी अर्थसंकल्पित झाल्यानंतर तात्काळ संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जाणार आहे। तर उर्वरित रक्कम उपाययोजनांचा प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर दिला जाणार आहे। यापूर्वी अहमदनगर महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या भारत स्वच्छ अभियान आणि राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।